वर्षांपूर्वी बदलापुरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मात्र या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय। नीरजा आंबेकर यांचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला नव्हता, तर तो पूर्वनियोजित कट होता। पण 3 वर्षांनंतर हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलंय आपण पाहूयात। 3 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय। नीरजा आंबेकर यांचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही, तर तो पूर्वनियोजित कट होता असा खुलासा समोर आलाय। दुसऱ्याच एका गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनंतर नीरजा आंबेकर यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी नीरजाचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या 3 साथीदारांनाही अटक केली आहे। तसंच हत्येनंतर नीरजा यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगाव बदलापूर सरकारी रुग्णालयामधील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे। दरम्यान एका तरुणावर प्राणघातक हल्ला प्रकरणामधील आरोपीला पोलिसांनी अटक केली। तपासावेळी आरोपीनं केलेल्या खुलाशानंतर पोलीसही चक्रावून गेले। नीरजा आंबेकर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर ती हत्या होती। हत्या करणारा तिचा पती रुपेश आंबेकर हाच होता। त्याने सर्पदंश करत 3 साथीदारांना सोबत घेत पत्नीची हत्या केली होती। सदरचा ईडीआर हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ईडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगाने तो ईडीआर समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ईडीआरच्या अनुषंगाने काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत, त्या सीडीआरचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगाने त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे, या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली, तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। दरम्यान नीरजा आंबेकर यांची हत्या कशी करण्यात आली ते पाहूया। 3 वर्षापूर्वी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात एडीआरही दाखल होता, पण कोणताही सुगावा मिळत नव्हता। कुणी आरोपीही मिळाला नाही, त्यामुळे पुढे चौकशी झालीच नाही। दरम्यान नीरजा यांच्या पतीनं 3 साथीदारांसोबत मिळून त्यांची हत्या केली। 2022 मध्ये रुपेश आंबेकर हा चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेशला घेऊन घरी गेला। त्याआधीच त्यानं किचनमध्ये एका पोत्यात साप आणून ठेवला होता। पायाची मालिश करण्याच्या बहाण्यानं नीरजा यांना हॉलमध्ये झोपवलं। कुणाल चौधरीनं नीरजाच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली। चेतन सर्पमित्र आहे, त्यानं किचनमध्ये पोत्यात ठेवलेला साप ऋषिकेश चाळकेच्या हातात दिला। हॉलमध्ये नीरजा झोपलेल्या होत्या, त्यांच्या पाठीवर पती रुपेश बसलेला होता। ऋषिकेश चाळकेनं नीरजाच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ 3 वेळा सर्पदंश केला आणि त्यातच नीरजा यांचा मृत्यू झाला। दरम्यान 3 वर्षांपासून या प्रकरणाचा एकही सुगावा हाती लागत नव्हता। दुसऱ्याच एका प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीनं केलेल्या खुलाशात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे संपूर्ण बदलापुरात या हत्या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे। अमजद खान, NDTV मराठी, बदलापूर।